अक्षरशः तिथले दगड आणि गोटे मुरुम हे सगळं वर आलेलं आहे. ही जमीन सावरायची झाली, परत जर का पीक घेण्यायोग्य करायची झाली तर किमान 3 ते 5 वर्ष लागतील असं शेतकऱ्यांनी मला सांगितलं. आता ही जर का वस्तुस्थिती आहे तर शेतकऱ्याला आत्ता जी काही या सरकारने मदत जाहीर केलेली आहे ही मदत जर का पाहिली तर जेमतेम हेक्टरी आंबरस किती होते 7-8 हजार अशी काहीतरी होत असेल किंवा हे होत असेल. पण आत्ता ती जमीन साफ करायला साधारणतः 6-7 हजार रुपये एकराला खर्च येणार आहे. 5 लाख आता साफसूफ करायला नाही, मी साफसूफ करायला म्हणतोय. त्याच्यानंतर मग त्याची माती टाकायची आणि ती कसण्यायोग्य करायची, याला खूप मेहनत लागणार, पैसे लागणार आणि त्याच्यानंतर तो शेतकरी पुन्हा एकदा पीक काढायला लागेल. पण 2-3 वर्षही याच्यात जात असल्यानंतर आत्ता जे शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आहे तो शेतकरी कर्ज फेडणार कसं?